लोकसभेत विविध मुद्द्यांवरून विरोधी सदस्यांनी आजही गदारोळ केल्यानं सदनाचं कामकाज प्रथम 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात गदारोळामुळे 19 तास आणि 13 मिनिटांचं कामकाज वाया गेल्याचं सांगून सदस्य सदनाचं कामकाज विस्कळीत करत असल्याची खंत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीनं आपण सदनाचं कामकाज चालवू शकत नाही, असंही ते म्हणाले. सदनाचं कामकाज सुरू होताच विरोधी सदस्य अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करू लागले. त्यावर जनतेनं सदस्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलं आहे, घोषणाबाजी करण्यासाठी नव्हे, असं बिर्ला यांनी बजावलं. देशातल्या 8,47,00,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत ओळखपत्र देण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. चालू आर्थिक वर्षात 11 कोटी शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी आज राज्यसभेत सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक